हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला, माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे. तर चला, आज आपण बनवणार आहे प्याज पराठा. आणि घरचं दही आहे, हे खूप छान दही आहे. तर बघा तुम्ही, हे दही आहे घरचं आणि मी दही असं सर्व केलेलं आहे ताटामध्ये. तर चला, तुम्ही चम्मचनं बघू शकता. तर एवढं छान दही बनवलेलं आहे मी घरचं. आणि घरचं दही आणि प्याज पराठा म्हटल्यावरती तर चला, टेस्टच खूप छान. आणि मी बनवताना खूप छान वास येत होता मला. तर बघा तुम्ही, असा घ्या आणि खा. असा आपण प्याज पराठा बनवायचा. तर जसं बटाट्याचा पराठा बनवतो आपण तसाच आहे, पण वेगळ्या स्टाईलने. तुम्ही बघू शकता. तर मी साधी आणि सोपी रेसिपी खूप. तर तुम्ही 5-10 मिनटात बनवता आणि एवढी छान रेसिपी आहे. तर बघा तुम्ही, मी पतला पतला कांदा कापून घेतलेला आहे, मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे. आणि हे आहे लाल मिरची पावडर. तर तुम्ही बघू शकता, हे धनिया पावडर आहे. आणि तर बघा तुम्ही, इथं मी धनिया घेतलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, ते छोटं प्लेट पडू लागलं मला, म्हणून मी आपल्याला ह्याला असं म्हणजे थोडंसं जे आहे ना, आपला कांदा सुटसुटीत तो करून घ्यायचा आहे. पतलासा मस्त कांदा कट करून घेतलेला आहे मी. तर बघा तुम्ही, याला मस्त एकत्र करून घ्यायचे, एकजीव करायचा पूर्ण. तिखट मीठ याला छान लागतंय. आणि जी कोथिंबीर आहे आपण टाकलेली तीही. तर तुम्ही बघू शकता, मी इथं छानपैकी आपलं पोळ्याचं पीठ भिजून घेतलेलं आहे. इथं तेल घेतलेलं आहे आणि इथं घेतलेलं आहे, गॅस पण माझा चालू आहे. इथं घेतलेला आहे मी कोळपाट आणि त्याच्यावरती मी अशी पतलीशी एका छोट्याशा उंड्याची पोळी घेतलेली आहे. तर तुम्ही जाड पतली करू शकता, तसं तुम्हाला जशा पराठा आवडतो त्या हिशोबामध्ये. पण प्याज पराठा जेवढा आपण पतला उंडा घेतो ना, तेवढा छान होतो. तर बघा तुम्ही, मी पतलीशी अशी एकदम पोळी करून घेतलेली आहे. आणि त्याला छानपैकी मस्त ब्रशनी तेल लावून घेतलेलं आहे. खूप छान तेल लावायचं याला, म्हणजे जे आपले कच्चं आहे ना मिश्रण, त्याला हे आपलं जे तव्यावरती गेल्यावर खूप छान टेस्टी वास पण येतो आणि फ्राय पण होतं ते तेलामुळं. आणि आपला पराठा इतका खमंग लागतो ना. तर तुम्ही याला बटरही लावू शकता किंवा गावरान तूपही लावू शकतात. तर बघा तुम्ही, मी एवढा छान याला मस्त घडी करून घेणार आहे. आणि याची घडी आपल्याला जास्त घट्ट घडी नाही बांधायची, कारण ह्याला आपल्याला छोटंसं असं एकदम नाजूकसं आपल्याला याला लाटायचं आहे. कारण हे जाडसर आहे, आपला कांदा जो असतो तो जाड आपण कट केलेला आहे. कट म्हणजे लांब लांब असल्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित नाही करता येणार. तर आपल्याला याला खूप सांभाळून कट करावं लागणार आहे. आणि साईडचं तोंड आहे ना, ते व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, तर मस्तपैकी याला एकदम छानपैकी मी करून घेतलेलं आहे. याला आता छान पिठात आपण लावून घ्यायचं आहे. तर बघा तुम्ही, याला मी छानपैकी पिठात लावून घेतलेला आहे. आणि असा जास्त जेवढा लाटन आपल्याच्यानं हळूहळू तेवढाच लाटायचा आपल्याला. तर बघा, आपला प्याज पराठा असा छानपैकी मी तयार टाकून घेतलेला आहे. आणि खूप छान मस्तपैकी असा खमंग वास येत आहे. तर बघा तुम्ही, ब्रशनं मी याला छानपैकी तेल लावून घेत आहे. आपला प्याज पराठा बघा किती छान वाटते. जसा बटाटा पराठा असतो किंवा गोबी पराठा असतो, त्या हिशोबामध्ये आपण कांदा पराठा बनवणार आहे. तर तुम्ही बघू शकता, तर इतका छान मस्तपैकी खमंग असा वास येतो. आपण याला पलटी करून घेऊया. तर बघा, हा एकदम असा इझिली पलटी होऊ शकतो. तर बघा, आणि कसं असतं माहिती आहे का तुम्हाला, तर याला आपण इझिली असं पलटी करू शकतो. तुम्ही बघू शकता, तर इतका छान आपला पराठा तयार झालेला आहे. आणि असा कडक छान भाजून घ्यायचा आपल्याला, खरपूस भाजला ना असा मस्त, इतका छान प्याज पराठा लागतो. तर तुम्ही आपल्या गोबीचे आणि बटाट्याच्या पराठ्याला पण मागं टाकून एवढा छान होतो हा. बघा तुम्ही नक्कीच बनवा आणि कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी प्याज पराठा बनवलेला आहे, तर तो तुम्हाला आवडला की नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि कसा बनलेला आहे तोही सांगा, कारण तुम्ही बनवा आणि कसा झालेला आहे हे मला नक्की सांगा. साधा आणि सोपा आहे, पोळ्या करताना आपण सहज करू शकतो, एवढा साधा सोपा आहे. आणि आता समजा आपण नवीन काहीतरी बनवलं तर मुलंही आवडीने खातात, आपल्यालाही आवडीने आवडतो. तर चला, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी असंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, तोपर्यंत बाय बाय.